जयपूर शहराच्या एका शांत पण उच्चभ्रू भागात असलेली शांती सदन लांबून पाहिल्यावर एखाद्या राजवाड्यासारखी दिसत होती. पूरच्या लाल दगडांनी बनलेला तो बंगला, ज्याच्या गेटवर पितळाचे मोठे मोठे सिंह लावलेले होते, पूर्ण गल्लीमध्ये आपल्या वैभवासाठी प्रसिद्ध होता. पण त्या वैभवाच्या आत एक गुदमरवून टाकणारी शांतता पसरलेली होती. सकाळी बरोबर 4:15 झाली होती. अक्षराची झोप गजर वाजण्यापूर्वी काही सेकंद आधीच उघडली. गेल्या 4 वर्षापासून तिचे जैविक घड्याळ याच वेळेवर सेट झाले होते. तिने हळूच कुशी बदलली आणि आपल्या बाजूला झोपलेल्या पती अद्वैतला पाहिले. अद्वैत गाढ आणि बेफिकीर झोपेत झोपला होता. अक्षराने एक थंड श्वास सोडला. तिला आठवले की आज तिच्या लग्नाचा 4था वाढदिवस आहे, पण तिला हेही माहीत होते की या घरात कोणालाही याची आठवण नसेल, आणि जरी आठवण असली तरी कोणाकडेही तिला शुभेच्छा देण्यासाठी वेळ नसेल. अक्षरा उठली. तिने आपले विखुरलेले केस बांधले आणि स्वयंपाकघराकडे निघाली. पायऱ्या उतरताना तिच्या गुडघ्यांमध्ये हलके दुखणे जाणवले. रात्री 1 वाजता तिने आपली सासू कौशल्याताई यांच्या पायांची मालिश केली होती. स्वयंपाकघरात पोहोचून तिने सर्वात आधी तांब्याच्या तांब्यातून पाणी प्यायले आणि मग गॅस पेटवला. अजून चहा उकळतच होता की पाठीमागून कौशल्याताई यांचा कर्कश आवाज गुंजला. अक्षरा, काय झोपली आहेस का? अजूनपर्यंत चहाचा सुगंध माझ्या खोलीपर्यंत नाही पोचला. आणि ऐक, आज चहात आले आणि वेलची कुटून टाक. माझा गळा काहीसा जड वाटत आहे. अक्षराने शांतपणे उत्तर दिले, हो सासूबाई, बस आणतच आहे. कौशल्याताई सोफ्यावर येऊन बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी राहणारी ती कठोरता आज काहीशी अधिकच स्पष्ट दिसत होती. त्यांनी चहाचा कप हातात घेतात तोंड वाकडे केले. साखर पुन्हा कमी टाकली आहे. किती वेळा सांगितले आहे की मला फिकी चहा आवडत नाही. असं सोड, माझे बोलणे नीट ऐक. आज दुपारच्या फ्लाईटने रागिणी आणि कामिनी येत आहेत. दोघी सोबत येत आहेत आणि जसे की तुला माहीत आहे, दोघीही गरोदर आहेत. कामिनीचा 6वा महिना आहे आणि रागिणीचा 7वा. डॉक्टरांनी दोघींना कंप्लीट बेडरेस्ट सांगितले आहे. याचा अर्थ समजते ना? अक्षराचे हृदय एका क्षणासाठी धडधडणे विसरले. रागिणी आणि कामिनी सासरच्या 2 अशा नणंदा ज्यांनी अक्षराला कधीही सुखाचा श्वास घेऊ दिला नव्हता. सासूबाई, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या काय आपल्या डिलिव्हरीपर्यंत इथेच राहणार? अक्षराने घाबरत विचारले. हो, आणि कुठे जाणार? कौशल्याताई यांनी तिला रागाने पाहत म्हटले. माहेरपेक्षा मोठा आधार आणि कुठे मिळतो? आणि ऐक, आतापासून घरचे सगळे काम, त्यांच्या फरमाईश, त्यांची मालिश, त्यांचे कपडे सगळे तुलाच पाहायचे आहे. अद्वैतशी मी बोलले आहे. त्याने साफ सांगितले आहे की अक्षरा घरी रिकामीच तर असते. बहिणींची सेवा करेल तर पुण्य मिळेल. आता जाऊन त्यांच्या खोल्या तयार कर. अक्षराच्या डोळ्यात पाणी आले. रिकामीच तर असते, हे शब्द तिच्या छातीत तीरासारखे खूप. सकाळी 4 वाजेपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कोळशाच्या बैलासारखी राबणाऱ्या अक्षराला तिचा पती रिकामी समजत होता. दुपारच्या 2 वाजता बाहेर उन्हाचा कडाका होता. तेव्हा शांती सदनच्या बाहेर 2 मोठ्या टॅक्सी येऊन थांबल्या. अक्षरा स्वयंपाकघरात घामाने डबडपून त्यांच्यासाठी शाही स्वागताचे जेवण तयार करत होती. कौशल्याताई दारात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. गाडीतून सर्वात आधी रागिणी उतरली. तिने डोळ्यांवर मोठा काळा चष्मा लावला होता आणि तिच्या हातात एक महागडी डिझायनर बॅग होती. तिच्या पाठीमागून कामिनी उतरली, जी फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात आपल्या गरोदरपणाच्या नखऱ्यांबद्दल बोलत होती. ओ गॉड, जयपूरमध्ये तर आग बरसत आहे. तुमच्या इथला AC ठीक कूलिंग करत आहे की नाही? नाहीतर मी तर आत्ताच परत जाईन. रागिणीने आत येत तक्रारींचा पाढा वाजला. कामिनीने सोप्यावर जोरात बसत अक्षराला आवाज दिला. अक्षरा, अक्षरा, कुठे मरून गेली? जरा बाहेर ये. हे सामान उचल. माझ्या बॅगेत किमती काचेचे सामान आहे. जर एकही तुटले तर तुझी वर्षभराची पॉकेट मनी कापून घेईन. अक्षरा धावत बाहेर आली. रागिणी आणि कामिनी यांचे मिळून एकूण 10 जड सुटकेस होते. अक्षराने एक एक करून त्यांना उचलणे सुरू केले. तिचा श्वास फुलत होता. चेहरा लाल पडला होता. पण कौशल्याताई आपल्या मुलींना ज्यूस पाजण्यात व्यस्त होत्या. जेव्हा अक्षरा सगळे सामान वरच्या खोलीत ठेवून परत आली, तेव्हा कामिनीने तिला पाहताच तोंड शिस्कारले. शी अक्षरा, तुझ्या कपड्यांमधून घामाचा किती घाणेरडा वास येत आहे. आमच्या जवळ येण्यापूर्वी कमीत कमी सेंट तरी मारून घेत जा. माझ्या अवस्थेत मला घाणीने खूप अस्वस्थता होते. अक्षराने आपल्या साडीचा पदर नीट केला आणि नजर खाली ठेवून म्हटले, माफ करा कामिनीताई, स्वयंपाकघरात काम करताना घाम आला होता. मी आत्ता ज्यूस आणते. ज्यूस नाही, माझ्यासाठी ताजं शहाळ्याचं पाणी काढ. आणि रागिणीताईंसाठी केशर असलेले थंड दूध. आणि बघ, केशर अस्सल असले पाहिजे. मागच्या वेळी तू कदाचित भेसळयुक्त टाकले होते. रागिणीने आदेश दिला. कौशल्याताई यांनी अक्षराकडे पाहत कडक आवाजात म्हटले, उभी काय आहेस? आता जा आणि हो, रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ मखनी, रायता आणि कमीत कमी 3 प्रकारच्या मिठाई असल्या पाहिजे.
माझ्या मुली कमजोर झाल्या आहेत, त्यांना पोषणाची गरज आहे. अक्षरा स्वयंपाकघराकडे निघाली. तिला वाटले की ती एखाद्या घरात नाही तर एखाद्या घोड्यांच्या तबेल्यात आली आहे, जिथे तिला न थकता धावायचे आहे. जेव्हा ती दूध घेऊन आली तेव्हा रागिणीने ते चाखले आणि ग्लास टेबलवर आदळला. अक्षरा, हे काय आहे? दूध कोमट आहे. काय तुला समजत नाही की मला चिल्ड दूध पाहिजे? आई बघ, हिने आतापासूनच निष्काळजीपणा सुरू केला. जर माझ्या बाळाला काही झाले तर ही जबाबदार असेल. कौशल्यताई यांनी अक्षराला जवळ बोलावले आणि डोळ्यात सगळ्यांसमोर तिच्या गालावर एक जोरात चपराक मारली. चटाक असा आवाज पूर्ण हॉलमध्ये गुंजला. हा तमाशा बंद कर आणि डोके ठिकाणावर ठेव. जर पुढच्या वेळी माझ्या मुलींनी तक्रार केली तर या घरातून धक्के मारून बाहेर काढीन. अक्षराचा गाल लाल झाला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण रागिणी आणि कामिनी एकमेकांकडे पाहून हसत होत्या. त्यांना या अपमानात मोठा आनंद मिळत होता. सूर्य मावळला होता, पण शांती सदनमध्ये अक्षरासाठी दिवस अजून संपला नव्हता. संध्याकाळच्या जेवणाची भांडी घासता घासता रात्रीचे 11 वाजले होते. अक्षराच्या कमरेत इतके तीव्र दुखणे होते की तिला सरळ उभे राहण्यातही अडचण होत होती. तिने विचार केला की आता सगळे झोपले आहेत तर तीही थोडी विश्रांती घेईल. जशी ती आपल्या खोलीत पोहोचली आणि बेडवर झोपली तसेच दरवाजावर जोरजोरात लाथा मारण्याचा आवाज आला. अक्षरा, अक्षरा, बाहेर निघ. हा कामिनीताईंचा आवाज होता. अक्षरा घडबडून उठली आणि दरवाजा उघडला. समोर कामिनीताई उभी होती, हातात एक रिकामे ताट घेऊन. ताई, काय झाले? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? कामिनीताईने द्वेषाने तिच्याकडे पाहिले. तब्येतीला काय होणार? मला यावेळी पुदिन्याची चटणी आणि ताजे समोसे खाण्याचे मन करत आहे. जा, आत्ता स्वयंपाकघरात जा आणि माझ्यासाठी गरमागरम समोसे तळ. अक्षराने घड्याळ पाहिले. ताई, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता मैदा मळणे आणि सारण तयार करणे खूप वेळ लागेल. सकाळी बनवून देऊ का? तेवढ्या शेजारच्या खोलीतून रागिणीताई बाहेर आली. तिने हे ऐकले तर ओरडली. बघा जरा या महाराणीला. माझ्या लहान बहिणीला भूक लागली आहे आणि ही नखरे दाखवत आहे. आम्ही काय इथे उपाशी मारण्यासाठी आलो आहोत का? कौशल्यताई आपल्या खोलीतून रागाने निघाल्या. त्यांनी येताच अक्षराचे केस पकडले आणि तिला स्वयंपाकघराकडे ओढले. कलमुखी, तुला इथे आराम करण्यासाठी नाही आणले आहे. माझ्या मुली जे मागतील ते त्यांना त्याच वेळी मिळाले पाहिजे. जा आत्ताच. गॅस पेटव, नाही तर आजची रात्र तू अंगणात थंडीत कुडकुडत घालवशील. अक्षराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती हतबल होती. ती स्वयंपाकघरात गेली. थंड पाण्यात हात टाकून तिने मैदा मळला. तेलाची कढई ठेवली. धूर आणि घामाने तिची वाईट अवस्था झाली होती. जवळपास 1 तासानंतर ती समोसे घेऊन ड्रॉइंग रूममध्ये आली. कामिनीताईने एक तुकडा तोडला आणि तो फेकून दिला. शी, हे काय बनवले आहे? यात ओवा जास्त आहे. मला याची चव आवडत नाही. बाजूला कर हे इथून. आता माझे मन बदलले आहे. आता मला फक्त केशरयुक्त दूध पाहिजे. अक्षरा डोळे फाडून तिच्याकडे पाहत राहिली. तिने इतक्या मेहनतीने जे बनवले ते कचऱ्यासारखे फेकून दिले गेले. रागिणीताईने हसत म्हटले, उभी काय आहेस? जा, दूध घेऊन ये आणि बघ, मलाही एकदम घट्ट असली पाहिजे. अक्षरा रात्रभर स्वयंपाकघर आणि त्यांच्या खोल्यांच्या दरम्यान फेऱ्या मारत राहिली. जेव्हा ती सकाळी 4 वाजता आपल्या खोलीत गेली तेव्हा तिच्याकडे झोपण्यासाठी फक्त अर्धा तास उरला होता. कारण 4:30 वाजता तर तिची रोजची ड्युटी पुन्हा सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी अद्वैत ऑफिसमधून घरी परतला. अक्षराला वाटले की कदाचित अद्वैत तिची अवस्था पाहून काहीतरी बोलेल, पण रागिणीताई आणि कामिनी ताई यांनी आधीच आपले जाळे विणून ठेवले होते. जसे अद्वैतने सोप्यावर बॅग ठेवली, कामिनी ताई रडू लागली. भाऊ बघ, अक्षरा वहिनीने काय केले. आज सकाळी मी त्यांच्याकडे थोडे पाणी मागितले तर त्यांनी ग्लास माझ्याजवळ आदळला आणि म्हणाल्या की तुम्ही दोघी या घरावर ओझे आहात. आईने त्यांना रागावले तर त्यांनी आईचा हात पिरगळला. अद्वैतचा चेहरा रागाने लाल झाला. अक्षरा, इथे ये. अक्षरा स्वयंपाकघरातून धावत आली. जी अद्वैत, काय हे खरं आहे की तू कामिनीताईंशी उद्धटपणा केलास? अद्वैतच्या आवाजात गर्जना होती. अक्षरा थक्क झाली. नाही अद्वैत, हे खोटे आहे. मी तर आईच्या पाया पडले होते आणि ताईला ज्यूस दिला होता. हे लोक खोटे बोलत आहे. कौशल्याताई मध्येच पडल्या. अच्छा, तर आता आम्ही सगळे खोटे आहोत आणि तू एकटी सत्यवादी हरिश्चंद्र आहेस. अद्वैत, बघून घे तुझ्या पत्नीचे नखरे. जर आज तू तिचा बंदोबस्त केला नाहीस तर उद्या ही आम्हा सर्वांना विष देऊन टाकेल. अद्वैतने विचार न करता अक्षराला भिंतीच्या दिशेने धक्का दिला. अक्षरा, जरा पुन्हा मला तक्रार मिळाली की तू माझ्या आई आणि बहिणींचे मन दुखावले आहे तर मी तुला त्या क्षणी या घरातून बाहेर काढीन. लक्षात ठेव, तू या घरात फक्त माझ्यामुळेच आहेस. अक्षराने पाहिले की पाठीमागे उभ्या असलेल्या रागिणीताई आणि कामिनीताई एकमेकांकडे पाहून डोळा मारत होत्या. त्यांना आपल्या विजयाचा अभिमान होता. अक्षराला समजले की या घरात सत्याला काही किंमत नाही, जिथे केवळ कारस्थाने चालतात. कौशल्याताई यांनी घरात डोहाळे जेवणाचा एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता.
गल्लीतील प्रतिष्ठित महिला आल्या होत्या. अक्षराला आदेश दिला गेला होता की तिने नोकरासारखा डोक्यावर पदर ठेवून सर्वांची सेवा करावी आणि कोणासमोरही तोंड उघडू नये. रागिणीताई, कामिनीताई रेशमी साड्यांमध्ये सजल्या होत्या. तेवढ्यात एका शेजारणीने विचारले, कौशल्याजी, तुमची सून अक्षरा कुठे आहे? खूप सुशील मुलगी आहे. कामिनीताईने टोमणा मारत म्हटले, आंटी, सुशील नाही, ती तर खूप आळशी आहे. सारा दिवस खोलीत झोपलेली असते. आम्ही तर तिला फक्त काम शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तिचे संस्कारच असे आहेत की तिच्या माहेरच्यांनी कदाचित तिला हे शिकवले आहे की सासरच्या लोकांना कसा त्रास द्यायचा. तेवढ्यात अक्षरा चहाचा ट्रे घेऊन आली. तिचा पाय अचानक घसरला आणि चहाचे काही थेंब रागिणीताईंच्या साडीवर पडले. घाईघाईत रागिणीताई जोरात ओरडली, जरी चहा इतका गरम नव्हता. कौशल्याताई यांनी सर्वांसमोर अक्षराचा हात पिरगळला आणि तिला चपराक मारली. निर्लज्ज, तू माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलास. सर्वांसमोर तुझा हा खरा चेहरा आलाच. शेजारच्या स्त्रिया कुजबुजू लागल्या. अक्षराची जाहीर नाचक्की होत होती. अक्षराने आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि पहिल्यांदा आपल्या सासूच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. त्या नजरेत एक चेतावणी होती जी कौशल्याताई समजू शकल्या नाहीत. अक्षरा शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिला आपल्या हाताची जळजळ जाणवली नाही, कारण तिचे हृदय त्यापेक्षा खूप जास्त जळत होते. तिने ठरवले की आता खूप झाले. आता ती सहन करणारी अक्षरा नाही, तर सडेतोड उत्तर देणारी अक्षरा बनेल. अक्षराला जाणवले की जोपर्यंत ती गप्प राहील, हे लोक तिला चिरडत राहतील. तिने आपल्या जुन्या मैत्रिणीला, जी आता एक वकील होती, तिला फोन केला. हॅलो नेहा, मला तुझी मदत हवी आहे. मला काही असे पुरावे हवे आहेत जे न्यायालयात टिकू शकतील. घरात जे काय होत आहे ते आता सहनशक्तीच्या बाहेर आहे. नेहाने तिला सल्ला दिला की ती घराच्या त्या कोपऱ्यांमध्ये लपलेले कॅमेरे लावेल, जिथे हे लोक सर्वात जास्त बसतात. अक्षराने चोरून ऑनलाईन काही गुप्त कॅमेरे मागवले आणि त्यांना स्वयंपाकघर, ड्रॉइंग रूम आणि सासूच्या खोलीत फिट केले. दुसऱ्या दिवशी अक्षराने स्वयंपाकघरात काम करताना जाणून बुजून अशी परिस्थिती निर्माण केली, ज्यामुळे त्यांचा खराच समोर आला. ती स्वयंपाकघरात बसली होती. तेवढ्यात रागिणीताई आत आली. अक्षरा, माझे पाय दाब, अक्षराने शांततेत म्हटले. ताई, मी आता जेवण बनवत आहे. काय तुम्ही थोड्या वेळानंतर येऊ शकता? रागिणीताईचा पारा चढला. तुझी हिंमत, इतकी हिंमत, तू मला नकार देशील? तिने जवळ पडलेले गरम तेलाचे भांडे अक्षराच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, पण अक्षरा बाजूला झाली. रागिणीताईने तिला शिव्या देणे सुरू केले, तिच्या आई वडिलांना, तिच्या चरित्राला. अक्षराने काही म्हटले नाही, बस हसली. तिला माहीत होते की कॅमेरा सगळे रेकॉर्ड करत आहे. संध्याकाळी अक्षराने पाहिले की कामिनीताई आणि कौशल्याताई हसून योजना बनवत होत्या की कसे अक्षराचे दागिने हडप केले जावेत. आई, जसे अद्वैत भाऊ हिला घटस्फोट देईल. आम्ही सांगून टाकू की दागिने तर हिने आपल्या माहेरी पाठवले होते. मग सगळे सोने आमचे असेल. कामिनीताईने म्हटले. कौशल्य यांनी हसत म्हटले, अगदी बरोबर, आणि आम्ही अद्वैतचे दुसरे लग्न एखाद्या मोठ्या श्रीमंत घरात करू. अक्षराने आपल्या खोलीत बसून हे सगळे आपल्या फोनवर पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक थंड हास्य आले होते. आता तिच्याकडे पुराव्याची कमतरता नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षराने नाश्ता बनवला नाही. ती आरामात हॉलमध्ये बसून चहा पित होती. कौशल्याताई खाली आल्या आणि अक्षराला सोफ्यावर बसलेले पाहून भडकल्या. अक्षरा, हे काय उद्धटपणा आहे? नाश्ता कुठे आहे? माझ्या मुली उपाशी आहेत. अक्षराने चहाचा एक घोट घेतला आणि खूपच शांत स्वरात म्हटले, सासूबाई, आजपासून स्वयंपाकघराचे काम तुम्ही आणि तुमच्या मुली कराल. शेवटी डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे ना. की बेडवर बसून राहायला. रागिणीताई आणि कामिनीताईसुद्धा तिथे आल्या. तुझी इतकी हिंमत की तू आमच्याकडून काम करून घेशील. अक्षराने आपले टॅबलेट काढले आणि टीव्हीशी कनेक्ट केले. हिंमत काय असते आता तुम्ही स्वतःच बघून घ्या. जसा टीव्हीवर व्हिडिओ चालू झाला, कौशल्याताई यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडिओमध्ये रागिणीताई अक्षराला शिव्या देत होती. कामिनीताई दागिने चोरी करण्याची योजना बनवत होती आणि कौशल्याताई स्वतः अक्षराला मारण्याबद्दल बोलत होती. हे काय आहे? कौशल्या अडखळत बोलल्या. अक्षराने दृढतेने म्हटले, हे तुम्हा सर्वांचा खरा चेहरा आहे. आणि ऐका, हा व्हिडिओ फक्त माझ्याकडे नाही, हा माझ्या वकिलाकडे पोहोचला आहे. जर आजच्या नंतर कोणीही माझ्याशी मोठ्या आवाजात काही म्हटले तर हा व्हिडिओ थेट पोलीस स्टेशन आणि तुमच्या पतींकडे जाईल. रागिणीताईचा चेहरा पांढरा झाला. तिचे पती खूप कडक स्वभावाचे होते आणि ते कधीही हे सहन करणार नाहीत की त्यांची पत्नी आपल्या वहिनीवर असे जुलूम करत आहे. अक्षराचा चेहरा आता एखाद्या मेणाच्या बाहुलीसारखा नाही, तर पेटलेल्या अंगारासारखा होता. कौशल्याताई आणि त्यांच्या दोन्ही मुली टीव्ही स्क्रीनवर चालणारे आपलेच काळे कारनामे पाहून कापत होत्या. पण अहंकार इतक्या लवकर मरत नाही. कौशल्याताई यांनी आपली घबराट रागात बदलत किंचाळून म्हटले, अक्षरा, हे सगळे खोटे आहे. तू छेडछाड केली आहेस या व्हिडिओसोबत. मी आता अद्वैतला फोन करते.
तो तुला धक्के मारून बाहेर काढेल. अक्षराने टेबलवर ठेवलेले आपले टॅबलेट उचलले आणि एक कुटील हास्यासह म्हटले, आवडीने करा सासूबाई, पण लक्षात असू द्या, अद्वैतजींचा फोन आता माझ्याकडे आहे. मी तो सकाळीच गुपचूप चार्जिंगवरून काढून आपल्याकडे घेतला होता. आणि दुसरी गोष्ट, जर अद्वैतजींनी हा व्हिडिओ पाहिला तर कदाचित ते या घरात तुमच्या राहण्याची जागाही ठेवणार नाहीत. रागिणीजी आत्तापर्यंत स्वतःला ज्या घराची राणी समजत होती, अडखळत सोप्यावर बसली. तिच्या कपाळावर घाम चमकत होता. तिला आपल्या गरोदरपणाची नाजूकपणा लक्षात येऊ लागली. पण यावेळी ते नाटक नव्हते, ती खरी भीती होती. अक्षरा वहिनी, बघा ना, आम्ही तर फक्त मस्करी करत होतो. शेवटी आम्ही आमच्या वहिनीवर प्रेम नाही करणार तर कोणावर करणार? कामिनीताईने सुद्धा सूर बदलला. हो वहिनी, ती दागिन्यांची गोष्ट तर फक्त एक हसण्यावारी घालवण्याची गोष्ट होती. भला आम्ही तुमचे दागिने का घेऊ? अक्षराने सोप्यावर पाठीला टेक लावत म्हटले. मस्करी कामिनीताई? जेव्हा तू माझा पाय अडवला होतास आणि सासूबाईंनी मला चपराक मारली होती, काय तीही मस्करी होती? जेव्हा तुम्ही रात्रीच्या 2 वाजता माझ्याकडून समोसे तळवून घेतले आणि मग त्यांना कचऱ्यात फेकून दिले, काय तीही मस्करी होती? नाही, ती क्रूरता होती. आणि आता शिक्षेची वेळ आहे. कौशल्याताईंचे श्वास वेगाने चालत होते. त्यांना वाटत होते की त्यांची सत्ता हातातून निसटत आहे. तुला हवे काय आहे? पैसे हवेत, घेऊन जा, पण हे व्हिडिओ डिलीट कर. अक्षराने कडक आवाजात म्हटले. मला पैसे नाही, न्याय हवा आहे. आजपासून या घराचे नियम मी ठरवीन. पहिली गोष्ट, स्वयंपाकघराला आजपासून कोणतेही कुलूप लागणार नाही. दुसरी गोष्ट, आज दुपारचे जेवण रागिणीताई आणि कामिनीताई मिळून बनवतील. आणि तिसरी गोष्ट, सासूबाई, तुम्ही पूर्ण घरात झाडू पोछा कराल. कारण तुम्ही म्हणालात ना की मी रिकामी बसून रोट्या तोडते, तर आजपासून तुम्ही काम कराल आणि मी पाहीन की रोट्या कशा तोडल्या जातात. दुपारचे 12 वाजत होते. स्वयंपाकघरात उष्णता आपल्या चरमवर होती. रागिणीताई, कामिनीताई, ज्या आतापर्यंत एअर कंडिशनरच्या बाहेर पाय ठेवत नव्हत्या, आज गॅससमोर उभ्या घामाने डबडबल्या होत्या. रागिणीताईंच्या डोळ्यात कांदा कापल्यामुळे अश्रू वाहत होते आणि कामिनीताई रोट्या लाटण्याचा अपयशी प्रयत्न करत होती. आई, माझ्याकडून नाही होत, कामिनीताई रडत म्हणाली. कौशल्याजी ज्या हॉलमध्ये गुडघ्यावर बसून पोछा लावत होत्या, त्यांची वाईट अवस्था होती. अक्षरावर बाल्कनीत आराम खुर्चीवर बसून ज्यूस पीत होती. तिने खाली पाहत म्हटले, सासूबाई, कोपरा राहिला आहे, जरा जोर लावून घासा. शेवटी तुम्हीच म्हणालात ना की स्वच्छतेत लक्ष्मीचा वास असतो. संध्याकाळी जेव्हा अद्वैत घरी परतला तेव्हा नजारा बदललेला होता. त्याने पाहिले की त्याची आई जमिनीवर बसून पाय दाबत आहे आणि त्याच्या बहिणी स्वयंपाकघरात हताश अवस्थेत उभ्या आहेत. हे सगळे काय आहे? अद्वैतने आश्चर्याने विचारले. अक्षरा बाहेर आली. काही नाही अद्वैत दीदी, लोकांना अचानक आपल्या गरोदरपणात ॲक्टिव्ह राहण्याचा छंद लागला आहे आणि सासूबाईंनी विचार केला की व्यायामासाठी घराच्या स्वच्छतेपेक्षा चांगले काही नाही. अद्वैतला काहीतरी विचित्र वाटले, पण अक्षराच्या डोळ्यात एक अशी चमक होती की तो काही विचारू शकला नाही. पण शांतता जास्त वेळ टिकणार नव्हती. कौशल्याताई यांनी अद्वैतचे कान भरण्याची एक शेवटची संधी शोधली. रात्री जेव्हा सगळे झोपण्याची तयारी करत होते, कौशल्याताई अद्वैतच्या खोलीत गेल्या आणि ढसाढसा रडू लागल्या. बाळा, तुझी पत्नी वेडी झाली आहे. तिने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला नोकरांसारखे राबवून घेत आहे. तिने काही बनावट व्हिडिओ बनवले आहेत आणि आम्हाला ब्लॅकमेल करत आहे. आज तिने माझ्या मुलींना उपवाशी ठेवले. अद्वैतचा पारा चढला आणि तो रागाने अक्षराजवळ गेला. अक्षरा, हे सगळे काय ऐकत आहे मी? माझ्या आई आणि बहिणींसोबत तू हे काय करत आहेस? व्हिडिओच्या जोरावर तू या घराची मालकीण बनशील का? अक्षराने कोणताही वाद घातला नाही. तिने शांतपणे आपले टॅबलेट काढले आणि अद्वैतच्या हातात दिले. अद्वैत, तुझ्या आईने जे सांगितले ते ऐकण्यापेक्षा चांगले आहे की तू तुझ्या डोळ्यांनी बघून घे. यात तुझ्या आईची ममताही आहे आणि तुझ्या बहिणीचे अतांग प्रेमही. जसा जसा व्हिडिओ चालू राहिला, अद्वैतचा चेहरा पांढरा ते पिवळा आणि मग रागाने लाल होऊ लागला. ते पाहिले की कसे त्याच्या बहिणींनी अक्षराला फसवले, कसे त्याच्या आईने अक्षराला चपराक मारली आणि सर्वात मोठी गोष्ट, कसे त्या अक्षराला घटस्फोट देऊन घर हडप करण्याच्या गोष्टी करत आहेत. अद्वैतच्या मुठी आवळल्या गेला. त्याला आपल्या शांततेवर पश्चाताप होऊ लागला. तो हॉलमध्ये आला आणि जोरात ओरडला, आई! रागिणीताई, कामिनीताई! सगळ्या हॉलमध्ये सन्नाटा पसरला. सन्नाटा इतका खोल होता की घड्याळाची टिकटिकसुद्धा एखाद्या हातोड्याच्या घावासारखी वाटत होती. अद्वैतच्या हातात अजूनही ते टॅबलेट होते, ज्यामध्ये त्याच्या आई आणि बहिणींची असलियत काय होती. त्याने आपली आई कौशल्याजी यांच्याकडे पाहिले, ज्यांची नजर जमिनीच्या टाईल्स खरवडत होती. आई, तुम्ही हे सगळे केले? अद्वैतचा आवाज जड झाला होता. अक्षराने 4 वर्षे या घराला आपले रक्ताचे पाणी दिले. जेव्हा मी शहराबाहेर असायचो, ती तुमच्या सेवेत लागलेली असायची आणि तुम्ही तिला एका नोकरापेक्षाही वाईट समजले. कौशल्याताई ढसाढसा रडण्याचे नाटक सुरू केले. बाळा, हा व्हिडिओ खोटा आहे. अक्षराने याला एडिट केले आहे. ती मला आणि तुझ्या बहिणींना फसवू इच्छित आहे.
जेणेकरून ती या घरावर राज्य करू शकेल. अद्वैतने हात उंचावून त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. बस करा आई, मी माझ्या डोळ्यांनी रागिणीताईला अक्षरावर उकळते पाणी फेकण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे. मी माझ्या डोळ्यांनी कामिनीताईला अक्षराच्या चरित्रावर चिखल उडवताना पाहिले आहे. का हेही खोटे आहे? रागिणीताईने सोप्याचा सहारा घेत म्हटले. आम्हाला गरोदरपणात राग येतो. डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी तुम्हाला जुलूम करण्याचा सल्ला दिला नव्हता ताई. अद्वैत गरजला. तुम्ही दोघी या क्षणी आपल्या खोलीत जा आणि आपले सामान पॅक करा. उद्या सकाळी तुमचे पती इथे येतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत घरी जाल. कामिनीताई जोरात ओरडू लागली. मी नाही जाणार, हे माझे माहेर आहे. अक्षरा कोण असते मला काढणारी? अक्षरा जी आत्तापर्यंत शांत उभी होती पुढे आली. तिच्या आवाजात एक कमालीचा कडकपणा होता. कामिनीताई, हे घर तुमचे माहेर तोपर्यंत होते जोपर्यंत तुम्ही इथे एका मुलीचे कर्तव्य पाळले. ज्या दिवशी तुम्ही येथील सुनेला चिरडण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी तुम्ही आपला अधिकार गमावला. रात्रभर घरात आरडाओरड चालली होती, पण अक्षराने पहिल्यांदा सुटकेचा श्वास घेतला. तिला माहीत होते की लढाई अजून संपलेली नाही. पुढच्या दिवशी सकाळी सूर्याची किरणे शांती सदनमध्ये एक नवीन जाणीव घेऊन आली. अक्षरा सकाळी 4 वाजता उठली, पण आज ती स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली नाही. ती आपल्या लॅपटॉपवर बसून आपल्या जुन्या कंपनीच्या HR ला ईमेल लिहित होती. तेवढ्यात खोलीत अद्वैत आला. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली होती. अक्षरा, मला माफ कर, मी एक चांगला पती नाही बनू शकलो. मी तुझ्या शांततेला तुझी सुख समजून घेतले. अक्षराने नजर हटवता म्हटले. अद्वैत, माफी मागण्याने गेल्या 4 वर्षाच्या जखमा भरणार नाहीत. मला तुझी साथ हवी आहे, सहानुभूती नाही. आज रागिणीताई, कामिनीताई जात आहेत, पण खरे आव्हान सासूबाईंसोबत इथे राहणे आहे. हॉलमध्ये रागिणीताई आणि कामिनीताई यांचे सामान ठेवले होते. संजय आणि राजेश घरी पोहोचले होते. अक्षराने आधीच व्हिडिओ काही अंश पाठवले होते, म्हणूनच ते दोघे खूप रागात होते. संजयने रागिणीताईला म्हटले, चल, येथून मला लाज वाटत आहे की तू माझी पत्नी आहेस. तू अक्षरा वहिनींसोबत जे केलेस त्यानंतर तर तुला जेलमध्ये असायला हवे होते. रागिणीताई आणि कामिनीताई रडत घरातून बाहेर पडल्या. कौशल्याताई दारात उभ्या आपल्या मुलींना जाताना पाहत होत्या. त्यांनी अक्षराला विषारी नजरेने पाहिले आणि पुटपुटत म्हणाल्या, तू माझ्या मुलींना घरातून काढले आहेस ना, लक्षात ठेव. शांत बसणार नाही. अद्वैत माझा मुलगा आहे, मी त्याला तुझ्याकडून हिरावून घेईन. अक्षरा हसली. प्रयत्न करून घ्या सासूबाई, पण लक्षात ठेवा, आता या घरात CCTV कॅमेरे 4ही बाजूला आहेत. तुमची प्रत्येक चाल रेकॉर्ड होईल. मुलींच्या गेल्यानंतर कौशल्याताईंनी एक नवीन नाटक सुरू केले. त्यांनी अन्नपाणी सोडले. त्यानंतर आपल्या खोलीत बंद राहायच्या आणि जोरात रडायच्या, जेणेकरून अद्वैतला त्यांच्यावर दया यावी. एक दिवस अद्वैत अक्षराजवळ आला. अक्षरा, आईने 2 दिवसापासून काही खाल्ले नाही. तू त्यांच्याशी बोलशील का? अक्षरा समजली की ही कौशल्याताईंची जुनीच चाल आहे. ती स्वयंपाकघरात गेली, एक ताट सजवले आणि कौशल्याताईंच्या खोलीत पोहोचली. कौशल्याताई बेडवर पडल्या कण्णत होत्या. सासूबाई, जेवण करून घ्या, अद्वैत परेशान होत आहे. अक्षराने म्हटले. कौशल्याताई उठल्या आणि अक्षराच्या हातातून ताट हिसकावून जमिनीवर फेकून दिले. जेवण? तू इच्छितेस की मी हे जेवण खाऊन मरून जावे, जेणेकरून तू राज करू शकतेस? जा इथून. जोपर्यंत माझ्या मुली परत येत नाहीत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. अक्षरा शांत राहिली. तिने विखुरलेले जेवण उचलले आणि खिडकीजवळ उभी राहून म्हणाली, सासूबाई, जर तुम्ही नाही खाणार तर कमजोरी तुम्हालाच येईल. आणि हो, मी तुमच्या खोलीतही कॅमेरा लावून घेतला आहे. जर तुम्ही रात्री गुपचूप बिस्किटे खाणार तर अद्वैतजींनाच वाईट वाटेल. कौशल्याताईंचे तोंड उघडेच राहिले. त्यांना समजले की अक्षरा आता त्यांच्या प्रत्येक गावाला ओळखते. अक्षराने घराच्या कामासाठी 2 नोकरांना ठेवून घेतल्या. कौशल्याताईंनी गोंधळ घातला. सून असताना बाहेरच्या स्त्रिया घराचे काम करतील, लोक काय म्हणतील? अक्षराने कडक स्वरात उत्तर दिले, लोक तेच म्हणतील जे तुम्ही त्यांना सांगाल. आणि आता माझ्याकडे लोकांच्या गोष्टी ऐकण्यासाठी वेळ नाही. उद्यापासून मी माझा जॉब सुरू करत आहे. अद्वैत हैराण होता. अक्षरा, तुला काम करण्याची काय गरज आहे? मी कमावत तर आहे ना. गरज पैशाची नाही आहे अद्वैत, ओळखीची आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा मी जॉब सोडला होता तेव्हा मला वाटले की माझे कुटुंबच माझी ओळख आहे. पण तुम्ही सासूबाईंनी आणि ताई लोकांनी मला जाणीव करून दिली की कामाशिवाय स्त्रीला कोणतीही इज्जत नसते. अद्वैतने अक्षराचा हात धरला. मी तुझ्यासोबत आहे. तू तुझी नवीन सुरुवात कर. पुढच्या दिवशी अक्षरा तयार होऊन ऑफिससाठी निघाली. कौशल्याताई दारात उभ्या होत्या. जात आहेस? घर सोडून आता बाहेर मजा मारणार? शापित आहेस तू? अक्षराने मागे वळून पाहिले. सासूबाई, आशीर्वाद देता येत नसेल तर कमीत कमी शाप तरी देऊ नका, कारण तुमच्या शाप आता माझ्यापर्यंत नाही पोहोचत. तिकडे आपल्या सासरी रागिणीताई आणि कामिनीताईंची वाईट अवस्था होती. त्यांच्या पतीने त्यांच्या सर्व सुखसुविधा हिरावून घेतल्या होत्या. त्यांना स्वतः झाडू पोछा आणि जेवण बनवावे लागत होते. रागिणीताईने कामिनीताईला फोन केला. कामिनीताई, मी हा नरक सहन करू शकत नाही.
त्या अक्षरामुळे आपली ही अवस्था झाली आहे. आपल्याला काहीतरी असे करावे लागेल की ती स्वतः घर सोडून पळून जाईल. कामिनीताईने विषारी स्वरात म्हटले. दीदी, आईने सांगितले की तिने घरात कॅमेरे लावले आहेत. आपल्याला अद्वैत भाऊंचे कान भरावे लागतील. आपण त्यांना खात्री पटवून देऊ की अक्षराचे कोणा दुसऱ्यासोबत चक्कर आहे. ती ऑफिसला जाण्याच्या बहाण्याने कोणाला तरी भेटते. दोघांनी मिळून एक बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवले आणि अद्वैतला अनामिक संदेश पाठवणे सुरू केले. अद्वैतला एक दिवस ऑफिसमध्ये मेसेज मिळाला ज्यामध्ये अक्षराचे काही एडिट केलेले फोटो होते. अद्वैतचे डोके चक्रावले. त्याचा अक्षरावर विश्वास होता, पण ते फोटो इतके खरे वाटत होते की त्याच्या मनात संशयाचे बीज रुजू लागले. अद्वैत घरी परतला तर त्याचे वागणे बदललेले होते. तो अक्षराशी प्रत्येक गोष्टीवर चिडू लागला. अक्षरा, आज तू ऑफिसमधून उशिरा का आलीस? अद्वैतने कडू स्वरात विचारले. अक्षराने त्याला पाहिले. काम जास्त होते. अद्वैत, काय झाले? काही नाही, बस आजकाल तू काही जास्तच बिझी राहू लागली आहेस. घराची कोणाला काळजी नाही. अक्षरा समजली की काहीतरी गडबड आहे. तिने अद्वैतचा फोन चेक केला आणि तिला ते मेसेज मिळाले. अक्षराला हसू आले की तिच्या नणंदा अजूनही इतक्या खाली घसरू शकतात. पुढच्या दिवशी सकाळी अक्षराने अद्वैतला आपल्याजवळ बसवले. अद्वैत, काय तुला हे फोटो मिळाले आहेत? अद्वैत चकित झाला. तुला कसे माहीत? अक्षराने आपले लॅपटॉप उघडले आणि अद्वैतला तो IP ॲड्रेस दाखवला ज्यावरून ते मेसेज पाठवले गेले होते. अद्वैत, हे मेसेज कामिनीताईच्या सासरच्या वायफायवरून पाठवले गेले आहेत. माझ्या मैत्रिणीने हे ट्रॅक केले आहे. काय तुला अजूनही माझ्यावर संशय आहे? अद्वैतचे डोके लाजेने झुकले. मला माफ कर अक्षरा, मी पुन्हा त्यांच्या जाळ्यात फसलो होतो. अक्षराला वाटले की जोपर्यंत ती अंतिम प्रहार करणार नाही हे लोक गप्प बसणार नाहीत. तिने रागिणीताई आणि कामिनीताईंच्या पतींना एका फॅमिली डिनरवर बोलावले. कौशल्यताईंना वाटले की कदाचित अक्षरा आता हार मानत आहे. डिनरवर सगळे गोळा झाले. रागिणीताई, कामिनीताई खूप नटून थटून आल्या होत्या. त्यांना वाटले की अक्षरा त्यांची माफी मागेल. अक्षराने सर्वांसमोर एक फाईल ठेवली. ही फाईल कामिनीताई आणि रागिणी दिदींच्या पतींसाठी आहे. संजयने फाईल उघडली आणि त्यात रागिणीताई आणि कामिनीताईंच्या त्या बनावट अकाउंट्स आणि एडिटिंग सॉफ्टवेअरचे स्क्रीनशॉट होते ज्याद्वारे त्या अद्वैतला ब्लॅकमेल करत होत्या. संजयने रागिणीताईला चपराक मारली. तू इतकी खाली घसरू शकतेस? आपल्याच वहिनीच्या चारित्र्यावर डाग लावायला निघाली होतीस. राजेशने कामिनीताईला म्हटले. आजपासून तुझे आणि माझे नाते संपले. मी एका अशा स्त्रीसोबत नाही राहू शकत जी इतकी विषारी असेल. रागिणीताई, कामिनीताईंच्या पायाखालची जमीन सरकली. कौशल्यताईंची बोलती बंद होती. अक्षराने कौशल्यताईंकडे पाहिले. सासूबाई, आता तुमची बारी आहे. तुम्ही तुमच्या मुलींना सुधारण्याऐवजी त्यांना विष कालवायला शिकवले. अद्वैतने निर्णय घेतला आहे की तुम्ही आता आमच्यासोबत राहणार नाहीत. शहराजवळच आमचे एक जुने वडिलोपार्जित घर आहे. तुम्ही तिथे राहाल. तिथे एक नोकराणी तुमच्या सेवेसाठी असेल. पण येथील वातावरण आता तुम्ही आणखी खराब करणार नाही. कौशल्यताई रडू लागल्या. अद्वैत, तू तुझ्या आईला घरातून काढणार का? अद्वैतने शांतपणे म्हटले. आई, तुम्ही आई म्हणून घेण्याच्या लायकीच्या राहिल्या नाही. तुम्ही माझ्या घराला रणभूमी बनवले. अक्षराने तुम्हाला माफ केले ही तिची महानता आहे. आता तुम्ही तिथेच राहा आणि आपल्या पापांचे प्रायचित्त करा. रागिणीताई आणि कामिनीताईला त्यांचे पती परत घेतील, पण या अटीवर की त्या पुन्हा कधीही माहेरी येणार नाहीत. कौशल्यताईंना वडिलोपार्जित घरी पाठवले गेले. शांती सदन आता खरोखरच शांत होते. अक्षराने घराला आपल्या आवडीनुसार सजवले. तिने अद्वैतसोबत मिळून एक नवीन गुंतवणूक केली आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. अद्वैत अक्षराचा सर्वात मोठा समर्थक होता. तो समजून गेला होता की नाते फक्त प्रेमाने नाही तर सन्मान आणि विश्वासाने चालते. काही महिन्यानंतर अक्षराला बातमी मिळाली की ती आई होणार आहे. कौशल्यताईंना जेव्हा हे सगळे समजले तेव्हा त्या भेटायला आल्या. पण यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षांच्या माळेसोबतच पश्चातापाचे अश्रूही होते. अक्षराने त्यांना घरात येऊ दिले, पण साफ सांगितले की आता हे नियम तिथेच चालतील. कौशल्यताईंनी अक्षराचे पाय धरले आणि आपल्या चुकांची माफी मागितली. अक्षराने खिडकीबाहेर पाहिले. सूर्य पण पूर्ण प्रकाशाने चमकत होता. तिने आपल्या हाराचे विजयात रूपांतर केले होते. तिने सिद्ध केले होते की एक सशक्त आणि स्वाभिमानी सून जर ठरवेल तर ती केवळ आपले घर वाचवू शकत नाही तर जुलूम करणाऱ्यांना त्यांची योग्य जागाही दाखवू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला आमची गोष्ट कशी वाटली कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.